नमस्कार मित्रांनो, आजच्या मराठी बातम्या. राज्यात सामूहिक कॉफी, 31 कर्मचाऱ्यांना केले निलंबित. माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये बारामती नगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्वित्झर्लंड पुढील AI शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार. दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा. स्वित्झर्लंड देशात राष्ट्राध्यक्षपद असते केवळ एका वर्षाचेच. अनुराग कश्यप दिग्दर्शित बॉबी देओलचा बंदर चित्रपट 22 मे रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार. राहुल चहरने पत्नी ईशानी जोहरला दिला घटस्फोट. फुटबॉल वर्ल्ड कपमधील सर्व 104 सामने होणार हाऊसफुल. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी विश्वास व्यक्त केला. विधिमंडळाचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन. मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मांडणार अर्थसंकल्प. होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या 24 अतिरिक्त विशेष गाड्या. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता 1 मार्चपासून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या सुमारे 480 कंपन्या तैनात केल्या जातील. 70 देशांची AI शिखर परिषदेच्या घोषणेवर स्वाक्षरी. विद्यमान सरपंच राहणार प्रशासक. पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व अर्जासाठी विशेष समिती स्थापन. नवी मुंबई विमानतळावर डिजियात्रा सेवा सुविधा उपलब्ध. या होत्या आजच्या मराठी बातम्या. तुम्ही ऐकल्या त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.